देवीच चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा बारवन म्हणा मी कोणाशी बोलू बारवन म्हणा मी कोणाशी बोलू गावच्या देवीच चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा 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 नमामि ते गजाननम् अनन्तम्
पंचारती तुला ओवाळीते पंचारती तुला वाहुनी चरणी सुमने लावूनी आरतीला वाहुनी चरणी सुमने लावूनी आरतीला ओवाळीते पंचारती तुला ओवाळीते पंचारती तुला गावचे काळेश्वरी तू धरावी छाया शक्ती द्यावी तू वारसी का सेवा कराया मडा गावचे काळेश्वरी तू धरावी छाया शक्ती द्यावी तू आम्हारसी का सेवा कराया जोडून कर हे वंदन माझे तुझ्या पाया छत्र शिरावर धरी तुझी असू दे छाया रंग भरू दे नमनी या दिनी आजला रंग भरू दे नमनी या दिनी आजला ओवाळीते पंचारती तुला ओवाळीते पंचारती तुला वाहुनी चरणी सुमने लावूनी आरतीला वाहुनी चरणी सुमने लावूनी आरतीला ओवाळीते पंचारती तुला ओवाळीते पंचारती तुला ओवाळीते पंचारती तुला ओवाळीते पंचारती तुला आज भजया आणि पूजया माझ्या लाडक्या गणरायाला आज भजया आणि पूजया माझ्या लाडक्या गणरायाला रंग गुलाल हाव धरीला सारा निसर्ग आनंदला रंग गुलाल हाव धरीला सारा निसर्ग आनंदला उदो उदो करूया चला निघालाय आनंद हा मनाला 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 आज भजया आणि पूजया माझ्या लाडक्या गणरायाला आज भजया आणि पूजया माझ्या लाडक्या गणरायाला रंग गुलाल हाव धरीला सारा निसर्ग आनंदला रंग गुलाल हाव धरीला सारा निसर्ग आनंदला उदो उदो करूया चला निघालाय आनंद हा मनाला 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 वाहुनी सुमने चला आरती ओवाळू गणरायाला इदं अग्नये इदं न मम ॐ सोमाय स्वाहा इदं सोमाय इदं न मम ॐ प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतये इदं न मम ॐ इन्द्राय स्वाहा गुरुवर्या आपण जे पाठपूजा जे करतो ते शेवटी कोणाला अर्पित होतं हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली. हो हो गुरुवर्य, हे आम्हाला देखील जाणून घ्यायची खूप उत्कंठा लागली आहे. गुरुवर्य, कोणी ब्रह्मदेवाला स्मरण करतो तर कोणी महादेवाला,
कोणी आपल्या विष्णू देवाला स्मरण करतो तर कोणी आपल्या ब्रह्मदेवाला. हो 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 तुमच्या मनात जी उत्कंठा निर्माण झाली आहे ती उचितच आहे. हो आपणास ज्ञात झालेच पाहिजे की शेवटी आपण ही पूजा अर्चना करतो ती कुणास अर्पित होते, पण कसे? नारायण नारायण भजती सदा मुखी हरिनाम घेऊन ठरला जगी तोर कीर्ती ही दावून आळवीती गुण गाऊन आळवीती गुण गाऊन तोचे हा देह नारायण 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 नारायण नारायण. प्रणाम देवऋषी, अगदी योग्य वेळेवर आलात व आमच्या मनात काहीतरी जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण झाले होते आणि त्याचे योग्य ते मार्गदर्शन आपणच करू शकता. हो हो, मी येतानाच तुमचे शब्द माझ्या कानी पडले आणि तुमचा प्रश्नही उचित आहे. ऋषीगणो, ही पूजा अर्चना कधीही नष्ट होत नसते. ती त्या परमेश्वराच्या चरणी अर्पित होते जे परमेश्वर सृष्टी निर्माण करण्याआधी होते, आता आहेत आणि सृष्टी नष्ट झाल्यावरही असते. ऋषीगण, सृष्टी ही 3 गुणांनी बनली आहे, सत्व, रज, तम. परमेश्वर ज्याच्या अंगी अहंकार नाही, क्रोध नाही, शांत गुण आहेत, अशाच परमेश्वराच्या चरणी ही पूजा अर्पित होते. नारायण नारायण. मग देव ऋषी ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांपैकी असा कोण आहे ज्यांना ही पूजा अर्चना अर्पित होते आणि ते ओळखायचे कसे? नारायण नारायण. ओळखायचे कसे आणि ओळखणार कोण हेच तर मोठं कोडं आहे. नारायण नारायण. अहो ब्रह्म विष्णू महेश त्या प्रत्येक देवांना दाग क्रोध देऊन त्याची पालक करावी लागेल. पण ऋषीगण, असा कोण आहे जो या त्रिदेवांची परीक्षा घेईल? मी नारायण नारायण. मी घेईन या त्रिदेवांची परीक्षा. पाहूया तरी कोण आहे त्रिगुणातीत ते. चला. नारायण नारायण. आळवीती गुण गाऊन आळवीती गुण गाऊन तोचे हा देह नारायण 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 तोचे हा देह नारायण. हे चतुरानन हे महाज्ञानी परम मुदा ब्रह्मवरदानी अनुकंपा करवी देदाता शोषत वाणी जग कल्याणी शोषत वाणी जग कल्याणी मुक्ती मुक्ता युक्ती युक्ता मुक्ती मुक्ता युक्ती युक्ता वेदवत्ता गुणागार विधी हे जयति जय नमस्कार विधी हे जयति जय नमस्कार. अरे मी इथं ब्रह्मलोकात आलो तरी माझा आदर करत नाही. माझा अनादर करताय तुम्ही. अनादर. भृगो, अरे तू माझा पुत्र असूनही माझ्याकडूनच आदराची अपेक्षा करतोस.
भूतलावर मोठ्यांचा आदर केला जातो. पुत्राने कितीतरी ज्ञान प्राप्त केले तरी तो पित्यापेक्षा श्रेष्ठ केव्हाच होत नसतो. अरे एवढी तपश्चर्या करूनही जर तुला हे अवगत झालं नसेल तर जा आणि पुन्हा तपश्चर्या कर. क्षमा क्षमा असावी पिताश्री, क्षमा असावी. हो, तुमचा राग नियंत्रणात नाही. मला वाटलं या ब्रह्मलोकात माझे पिताश्री त्रिगुणातीत असतील, पण नाही. माझे पिताश्री त्रिगुणातीत नाही. माझे पिताश्री त्रिगुणातीत नाही नाही नाही. मला वाटलं प्रणाम ऋषीवर्य. नंदी, महादेव कुठे आहे? महादेव पार्वती सोबत आतमध्ये साईपाठ खेळत आहे. ठीक आहे, मग मला आतमध्ये जाऊ दे, मला त्यांना भेटायचं आहे. माफ करा, आपल्याला आज जाता येणार नाही. महादेवाने सांगितलं आहे की कुणालाही आज पाठवू नका, नाहीतर ते आम्हाला शाप देतील. जर तू मला आतमध्ये सोडलं नाहीस ना तर मी तुला शाप देईन. हो भक्ता, भृगु ऋषी, कोणत्याही परवानगीशिवाय आत येणे आणि खास इच्छात हस्तक्षेप करणे हे कितपत योग्य आहे? आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज भासत नाही, कारण आम्ही ऋषी आहोत. आमच्यासाठी सर्वांची दारे सदैव उघडी असतात. आणि तुम्ही दारे बंद करून जो माझा अपमान केला आहात ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला शाप देऊ शकतो. तुम्ही काय शाप देता? मी तुम्हाला दंड देतो. नाथ, शांत व्हा नाथ, शांत व्हा. असे क्रोधित होऊ नका नाथ. क्षमा महादेवा, क्षमा. अहो, तुम्ही क्रोधित झाल्यामुळे तुम्ही या सृष्टीचे त्रिगुणातीत नाही 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 महादेवा, तुम्ही सृष्टीचे त्रिगुणातीत नाही नाही. देवी, तुम्हाला असे कसे वाटू शकते की मी तुमच्याशिवाय राहू शकतो? हो, या भूतलावरील सारे माझे भक्तजन कोणी लक्ष्मीकांत, कोणी लक्ष्मीपती असे तुमच्याच नावाने तर संबोधित करतात. बस प्रभू, तुम्ही अशा गोड गोड बोलण्यातच मला नेहमी बोलवता. विष्णुदेवा, अरे तुम्ही सृष्टीचे पालन करत आहात आणि इथे सर्वसामान्य मनुष्यासारखे मोहमायात अडकून पडले आहेत. ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला शाप देतो. तुमचा विरह होऊन तुम्ही लक्ष्मी मातेला शोधत त्या भूतलावर फिरत राहाल. अरे एवढं करूनही जर विष्णुदेवा तू शांत आहेस, ठीक आहे, मग पाहतो तुझ्यात किती शक्ती आहे ती. विष्णू, क्षमा करा ऋषीवर्य, आम्ही आमच्याच लीलांमध्ये इतके तल्लीन झालो होतो की आपण आल्याचा भास देखील झाला नाही. ऋषीवर्य, तुमच्या या कोमल चरणांनी माझ्या पाषाणरूपी देहावर जो आघात केलात त्याने आपल्याला वेदना पोचल्या असतील. या आपण इथे विराजमान व्हावे, यावे, स्थान ग्रहण करावे. तुमच्या या कोमल चरणांनी माझ्या पाषाणरूपी देहावर जो आघात केलात आणि ती झालेली खूण मी माझ्या हृदयाशी सदैव जपून ठेवेन. विष्णुदेवा, मला क्षमा करा. अहो, मी तुम्हाला इतकं क्रोधित करून तुम्ही शांत राहिला. मला कळून चुकले. आम्ही जी ही पूजा अर्चना जी करतो ती तुम्हाच अर्पित होती आणि तुम्हीच या सृष्टीचे त्रिगुणातीत आहात. तुम्हीच. विष्णुदेवा, धन्य झालो मी, धन्य झालो, धन्य झालो मी, धन्य झालो. नारायण 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 नारायण. मग विष्णुदेवावर राग धरून व भृग ऋषीच्या शापाने देवी लक्ष्मी देवापासून विभक्त होऊन भूतलावर कोल्हापूरची महालक्ष्मी बनली व विष्णुदेव त्यांना शोधत शोधत भूतलावर आंध्र प्रदेशचे बालाजी म्हणून प्रसिद्ध झाले. जसे विष्णुदेव देवी लक्ष्मीला शोधत शोधत भूतलावर गेले तसेच
राधेलाही शोधण्याकरता ते कृष्ण अवतारात कुंजवनी जायचे. कसे पाहूया त्या यमुनेतीरी जाऊन. नारायण नारायण तोची हा देह नारायण, 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 तोची हा देह नारायण. गेलो. राधे राधे कुठे आहेस? मला येताना पाहून या कुंजवनात लपलीस का? राधे मीही पाहतोच माझ्या या बासरीच्या नादाला तू कशी माझ्या समोर येत नाही ते. बहरू देना. जाशील तुझी ते दिसेन मी तिथे होईल माझाच भाच.
राधा तू ग प्यारी मी तुझा श्रीहरी राधा तू ग प्यारी मी तुझा श्रीहरी जोडी शोभे त्रिभुवना कधी फसवितो कधी हसवितो तारे सर्व पिकाला राधा तू ग प्यारी मी तुझा श्रीहरी जोडी शोभे त्रिभुवना तू हृदयी माझ्या वसती दिन रात मला तू दिसती धावनी गुण भुलविशी मन राधे जवळी येना प्रीत बहरू देना राधे जवळी येना प्रीत बहरू देना बाजारी जाण्यापासून अडविण्यासाठी आणि पुन्हा तुझी भेट घेण्यासाठी मी येतोच तुझ्या मागे. अरे पण माझे सवंगडी कुठे आहेत? अरे बोल सूद्या अरे बोल मागण्या नाही. अरे काय आता नाही? काय आता नाही? मग तुकतूत कशाला? नीट बोलला का आता नाही? मला तोच प्रश्न पडलाय. काय आता नाही? काय आता नाही? अरे काय आता नाही? हे काय आपल्यात आहे काय? आपण 4 जण आपल्याला माहिती आहे ना काय आता नाही ते. तुझे दिसतायत काय गोले? हे गोले खाली कर. अरे ऐका रे, पण तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? आम्हाला काय म्हणायचंय? आता तू नेहमीप्रमाणे आम्हाला इथे बोलवणार, ह्याला बोलवणार, मग हा अच्छा बोलायचं, मग ह्याला बोलवणार. आले जेव्हा आम्हाला कशाला बोलवणार? त्यांचा हा येणार, मग मी येणार, आम्ही सगळे येणार. आणि त्यानंतर तू आम्हाला काय सांगणार? अरे माझ्या सवंगड्यांनो, आज नेहमीप्रमाणे आपल्याला महत्वाची कामगिरी पार पाडायची आहे. मग आम्ही तोंडवरून पण बोलणार काय 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 कुठली कामगिरी? मग त्यावर तू म्हणणार, अरे सवंगड्यांनो,
आज नेहमीप्रमाणे ह्या गवळणी मथुरेच्या बाजाराला जाणार. गोकुळचा माल मथुरेला विकायला. पण आपण त्यांना बाजार करायला द्यायचा नाही. त्यांचा रस्ता अडवायचा. आम्ही तू सांगितल्याप्रमाणे आम्ही बिंदात जातो गवळणी पुढे. तुझा कायदा आमचा हुकूम एक आम्ही सांगतो. पण त्या गवळणी तू तर काय बोलत नको. आम्ही नसता अडवतो. तू अशा मारतो सांगतो पण येत नाही. ते दाखवता पण याच्या पाय दिला होता, ह्या सुचल्या होत्या, याच्या वाट्या. असं काही होणार नाही. तुम्ही घाबरू नका. गवळणी ना आज एक वेगळीच युक्ती लावून अडवूया. वेगळी वेगळे मग चालेल. आपण यावेळेस त्यांना वेगळी युक्ती लढवून अडवू. पण यावेळेस काना तुला आमच्या सोबत यायला लागणार. हो की नाही? यायला लागणार काना. मग यायला लागणार. हो चला तर मग. जाऊया. अगं ए पोरीनो, काय गो गेला? अगं मी नाजुका मावशी. अगं येताय मी येताय. कुठाई निघाली जोरात, कुठाई
काय सांगू तुम्हाला, आज सगळा उलटा सुद्धा झालाय ना. गवलनीची वाट बघता मला वाटलाच, पण झालं मी त्याला शोधताय. मला हे कळत नाही गवलनी पुढे गेल्या की मी मागं का मी पुढे आली आणि गवलनी मागं राहिली. मला काय वाटतं मीच पुढे आला आहे तसा काय माझा कमीच आहे बघा, पिकलेच नाही, पण त्याला आतापासूनच कमी दिसायला. असाच पुढे जाऊन बघता गवलनी पुढे दिसतात काय. चला पोरीनू, अगं ए पोरीनू, पोरीनू, अगं ए पोरीनू. सोन पावली आली पहाट, उठली गोकुळी सारी.
किती राग करायचा आधी मावशी बघा कुठे आहे ती मावशी कसं झालं तारा जा बघ मावशी कुठे आहे ती मी बघू अगं हो ग अजून एक आहे आताच बघायचंय अगं हो ग बरं बघते मावशी अगं ये मावशी कुठे राहिलीस अगं ये लवकर मावशी अगं ये मावशी अगं ये राधे ती मावशी नाही येत अगं तारा इथे बसून काय तुला मावशी दिसणार नाही का आळशी कुठची जा तिकडे अगं राधे आता ना मावशीला कमीच दिसत तुला माहिती काल काय झालं तिच्या मोठ्या मुलाने चुकून पाठ पडला ती त्याला मारायला गेली आणि मध्ये तिचा नवरा आला तिने मुलगा समजून नवऱ्याला दूध धुतलं पूर्ण सुकावण्यात टाकला बिचाराला मला घाबरतोस आता ये शिरा पडली तुझ्या तोंडात मला घाबरतोस जरी रानात पण होता येतात काय अगं मावशी अशी धावत का आलीस काय झालंय अगं राधा तुला भूताचा आवाज नाही घ्यायला हे काही भूत नाही ही हिरा आहे हिरा आग लागली तुझ्या तोंडाला असं टाकीत मुस्काट फोडून शिरा पडली तुझ्या तोंडात माझ्या इथं काळजाचा पाणी पाणी झालं काय करी हिच्या आवाजात माझा डोका टाना 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 काय लागलाय रे देवा देवा मावशी देवा देवा तुझं डोकं दुखतंय हो मी दाबून देते म्हणजे कायमचं बंद होईल काय अगं डोकं दुखायचं ग ए ग गाई गोठ्या मंदी ए ग गाई गोठ ए माया तुझ्या त्या गाई त्या ठेव गोट्यात माझा हा गोट्या दुकान लागलाय गोट्या काय अगं बाय डोकं ग अगं पण हे राधे हे आपल्या गवलीनी बरोबर छोटासा पोर पण आलाय काय बाजार करायला जल्ली लहान लहान पोरा पण पडतात काय मावशी तू पुढे का आलीस निघून तुला आमची वाट नाही पाहता आली बाजाराला जाताना आम्ही कशी नेहमी वाट पाहतो हा शेटकीत पण आली वाटतं बाजार करायला काय ग काय म्हणालीस मला अगं सुंदरा पण आहे बाजार करायला सुंदरा सुंदरा जणला त्याचा काय झाला मी का लेडीज तास विचारायचा आहे ना तुला हो जणला मला वाटला नेहमी परमान तुम्ही पुढे निघून गेले आणि मी मागे राहिली म्हणून मी आपली म्हातारी दुडू 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 करत पुढे निघून आली त्याचा कसा झाला मावशी गेली पुढं पुढं गवळणी राहिल्या मावशी गेली पुढं पुढं गवळणी राहिल्या मावशी गेली पुढं गवळणी राहिल्या मावशी गेली अगं बस करा ना तो मार्शल एकदम पुढे मांग करून वा बाजूला मावशी मी ना बाजाराला मस्त मस्त माल आणलाय सांगू का सांग नाही तर मोडशील हलवून सांगते हा सांग कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव नागोबा करतो बाजारा आले भर भर
माठ आहे डोईवर आणला मी खरवस कसं आहे वा हिजा नागोबा करताय फास आणि ऑनलाईन हिन खरवास आणि हिजा नागोबा करताय फास. ए बया तुझा आता बालिशपणा बस हा हो वांगा. आता मी सांगते ग ऐक. ती सांगते का धमकी देते? काय ग काय म्हणालीस तू परत? मला जी माहिती देते सांग ऐका काय सांग. ऐक पाऊस पडू दे जोरात की ऊन असू दे जास्त मला फरक नाही पडत. आम्हाला पडतो. दही आणलंय मी माठात कुणी नाही जरी सोबत माझं काही नाही अडत कळलं का? नाव बघा सुंदरा आणि बोललं बघा. काय ग काय तोंडात पुटपुटलीस? अगं बाय मी तुला काय रे पुटपुटली? ओ लोका तू ओ गावाला तू सुंदरा एकदम सुंदर. आणि ही जो बोलणं पण किती सुंदर. ए चला आता एका एका सांगा. चला ए बया पुढे तू सांग तिला वर्षाचं 12 महिने आलंस. अगं सांगतेस ना का झोपलीस? बघा मी सांगू? अगं वाय आत्ताच सांगायचंय. आता सांग ना टाकीत मुस्काट फोडून. उद्या सांगितलं तर नाही चालणार. माझा बाजाराला उद्याचे चल याला बाजार पण कंटाळा आलेला. अगं सगळेच सांगत आहेत ना मग तूही सांग. सांगते ना? हो सांगते. माहिती देते. कशी नशिबाने थट्टा आज मांडली माझ्या आईने मला बाजाराला धाडली. अगं बाई सांग झोपतेस काय? सांगते. कशी नशिबाने थट्टा आज मांडली माझ्या आईने मला बाजाराला धाडली. माझ्या झोपेची पूर्ण वाट लावली. दूध विकण्यास मी बाजाराला आली. कशाला आली काय माहिती. घरी झोपले असते तर बरं झालं असतं. लय उपकार केलंस ग बाय माझ्यावर यांच्यावर आणि त्या मथुरेच्या माणसांवर. तू बाजाराला निघून आलीस. आता उपाशी मेली असते ती मथुरेची माणसा दूध न पिता. हो बघा मी याला बाजार करते. आलं भूत. माझे मी सांगते. अगं बाय सांग तरी हस तरी नाही तर सांग तरी. सांगते ऐकाय. झाडावर चढला माकड आणि पाण्यात गेली मगर. झाडावर चढला माकड आणि पाण्यात बघाय मगर. अगं ए बया अगं मगर पाण्यातच जाणार तर काय तुझ्या घरात जाय? घरात कशी नाही? अगं बाई सांग म्हटलं. सांगते. झाडावर चढला माकड आणि पाण्यात गेली मगर. तुपाचा माठ घेऊन मी बाजाराला आली भरभर. ए बघतेस काय तू पण भर. अगं हिच्या तोंडात काय तरी भर तोंडात कसा भर काय चल बाजार
दोघी जुळ्या बहिणी नेसून एक रंगाची साडी. आम्ही दोघी जुळ्या बहिणी, आम्ही दोघी जुळ्या बहिणी नेसून एक रंगाची साडी. गोकुळेचा बाजार करण्यास आणली हो ताडी माडी, ताडी माडी, ताडी माडी. थोडी नाही. पण जल्ला मला कळत नाही, सगळा काम काय तुम्ही सोबतच करता हो काय? हो सोबत 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 सोबत. पाणी भरायला सोबत 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 सोबत. आणि मग जेवण करायला सोबत 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 सोबत. आणि मग जेवायला सोबत 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 सोबत. आणि मग झोपायला सोबत 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 सोबत. आणि मग सकाळी जायला जा ना कोपऱ्यात शिकत बसा. तुम्ही सोबत जाता. होय होय सांग माझी बाय ती. हे राधा सांगते, राधा राधा सांग सांग सांगते, सांग. पायात पैंजण, कमरेत कमरबंद, भरजरी साडी, दंडात बाजूबंद, नाकात नथ, गळ्यात हात, डोळ्यात काजळ, डोहीत गजरा माळुनी, साज शृंगार करुनी, लोण्याचा माठ घेऊनी, मथुरेच्या बाजारी आली मी निघुनी. मग आली तू निघून, मग चल जाऊ बाजाराला सर्व मिळून. चला 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 चला. मावशी आता काय राधा? त्याला मी काय ना ताच विचारायचं आहे ना. सांगता सांगता सांगता. लोणी खा की दूध प्या. ऐका, लोणी खा की दूध प्या. खा पोटभर भात, खा पोटभर भात. आणि माझा माल पिऊनी सकाळी होईल पोट एकदम साफ. कसा? एकदम साफ. ऐकलं ना? म्हणजे काय